मला अनेक दर्शकांनी विचारले की त्यांच्या घरावरती किंवा खिडकीमध्ये किंवा घराशेजारील झाडावरती कावळा येऊन बसतो, ओरडतो, त्याला काही खायला टाकले तर खातो. आता हा कावळा जर का कधीतरी आला असता तर वेगळी गोष्ट होती, पण हा कावळा दररोज येतो, ठराविक वेळेलाच येतो. याचे काय संकेत असतील? आता हे संकेत समजून घेण्यापूर्वी आपण कावळा या पक्ष्याविषयी जाणून घेऊया. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे कावळा हा पक्षी मृत व्यक्तींचे, पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतो. पिंडदानाच्या वेळी मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येऊन नैवेद्य ग्रहण करते आणि या कावळ्याने नैवेद्य ग्रहण नाही केला तर मृत व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली असे मानतात. म्हणजेच आपल्या धर्मशास्त्रानुसार कावळा हा पक्षी मृत व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो. तसेच शास्त्राच्या दृष्टिकोनातून कावळ्याला यमराजाचे प्रतिनिधी म्हटले आहे. कावळ्यास पित्र देखील म्हटले जाते. कावळा हा एकांत प्रिय पक्षी आहे. तो सहजासहजी मनुष्याच्या जवळ येत नाही. असे असले तरी कावळा हा पक्षी अशुभ नाही. हा तुमचा गैरसमज की कावळा हा पक्षी अशुभ आहे. जसं अनेक लोक घुबडाला अशुभ मानतात, तसं कावळा हा अशुभ नाही. जर तो आपल्या घराजवळ येत असेल तर याचे कारण असे असू शकते की आपले पूर्वज अथवा आपल्या मृत मित्रमैत्री